हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग 4 कम्युनिकेशन्स मीन्स संदेशवहन यावर आपण सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत. कम्युनिकेशन्स मीन्स संदेशवहन या विभागावर महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये 10 मार्क्सला प्रश्न विचारले जातात. तर असेच प्रश्न आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 193. टिंबटिंब या क्षेत्रात सर्वप्रथम टेलिफोन प्रारूपाचा विकास झाला. पर्याय क्रमांक प्रायोगिक सिद्धांत, पर्याय क्रमांक ब परिक्षेपण सिद्धांत, पर्याय क्रमांक न्यूनतम प्रभाव सिद्धांत, पर्याय क्रमांक ड सूचना सिद्धांत. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड सूचना सिद्धांत. प्रश्न क्रमांक 194. संप्रेषणातील प्रत्याभरणामुळे पर्याय क्रमांक विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी मिळते, पर्याय क्रमांक ब प्रक्षेपणाची परिणामकारकता तपासता येते, पर्याय क्रमांक क शिक्षक व्याख्यानामधील आशयासंदर्भात अधिक जागरूक होतात, पर्याय क्रमांक ड विद्यार्थ्यांच्या पाठावर टीकेचे साधन मिळते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब संप्रेषणाची परिणामकारकता तपासता येते. प्रश्न क्रमांक 195. संप्रेषित संदेशामध्ये लक्षवेधक बाब टिंबटिंब ही आहे. पर्याय क्रमांक अ अनुसूचित टिपा, पर्याय क्रमांक ब मूल्यधारणा, पर्याय क्रमांक क निगमनात्मक व्याख्या, पर्याय क्रमांक ड संतुलित विवरण. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड संतुलित विवरण. प्रश्न क्रमांक 196. वर्ष 2013 मधील दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास देण्यात आला? पर्याय क्रमांक अ करण जोहर, पर्याय क्रमांक ब आमिर खान, पर्याय क्रमांक क आशा भोसले, पर्याय क्रमांक ड गुलजार. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड गुलजार. प्रश्न क्रमांक 197. एकलव्य ही दूरदर्शन वाहिनी टिंबटिंब या विषयासाठी सुरू करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक अ कृषीशास्त्र, पर्याय क्रमांक ब भाषा, पर्याय क्रमांक क विज्ञान व तंत्रज्ञान, पर्याय क्रमांक ड सामाजिक शास्त्रे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क विज्ञान व तंत्रज्ञान. प्रश्न क्रमांक 198. संदेशवहनामध्ये टिंबटिंब हस्तांतरित केल्या जातात. पर्याय क्रमांक अ केवळ माहिती, पर्याय क्रमांक ब केवळ भावना, पर्याय क्रमांक क माहिती व भावना, पर्याय क्रमांक ड माहिती व भावना दोन्हीही नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क माहिती व भावना. प्रश्न क्रमांक 199. वर्गात प्रश्न विचारल्याने टिंबटिंब, पर्याय क्रमांक अ शिक्षक विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी देतात, पर्याय क्रमांक ब शिक्षकाचे वर्गावरचे नियंत्रण सुटते, पर्याय क्रमांक क शिक्षक विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करतात, पर्याय क्रमांक ड शिक्षकाला व्याख्यानातून थोडी उसंती मिळते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ शिक्षक विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी देतात. प्रश्न क्रमांक 200. जनसंपर्क माध्यमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही माध्यमे, पर्याय क्रमांक सर्वच संग्राहकांचे मन वळवू शकतात, पर्याय क्रमांक ब केवळ अपेक्षित लक्ष्य गटापर्यंत पोहोचतात, पर्याय क्रमांक क जास्त मोठ्या लक्ष्य गटापर्यंत जलद पोहोचतात, पर्याय क्रमांक ड संग्राहकाला हव्या त्यावेळी संदेश देऊ शकतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब केवळ अपेक्षित लक्ष्य गटापर्यंत पोहोचतात. प्रश्न क्रमांक 121. प्रश्न क्रमांक 201. विधान 1. संदेशवहनाचे 5 घटक आहेत, पर्याय विधान 2. जर संदेशवहनाच्या घटकांपैकी एखादा घटक अनुपलब्ध असेल तरी संदेशवहन शक्य आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ विधान 1 बरोबर आहे व विधान 2 चूक आहे. प्रश्न क्रमांक 202. खालीलपैकी कोणते घटक संज्ञापनात अडथळे आणू शकतात? पर्याय क्रमांक अ देणाऱ्याच्या मनातील संदेशविषयक गोंधळ, पर्याय क्रमांक 2 संदेश देणाऱ्याचे पूर्वग्रह, पर्याय क्रमांक 3 संदेश ग्राहकाची संदेश स्वीकारण्याबाबतची असमर्थता, पर्याय क्रमांक 4 संदेश देणाऱ्याची विचलित मानसिकता. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 203. टिंबटिंब ही वर्तमानपत्राची कर्तव्ये आहेत, पर्याय क्रमांक अ लोकांवर होणाऱ्या अन्यायांचा वाचा फोडणे, पर्याय क्रमांक ब प्रचलित घडामोडीशी परिचय करून देणे, पर्याय क्रमांक समाज जागृती करणे, पर्याय क्रमांक ड वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 204.
हे व्याख्यान पद्धतीचे दोष आहेत. पर्याय क्रमांक 1, प्राथमिक व माध्यमिक स्तरांसाठी ही पद्धत योग्य नाही. पर्याय क्रमांक 2, बरेच व्याख्याते वहीतील मुद्दे तपासून वाचून दाखवतात. पर्याय क्रमांक 3, या पद्धतीतून सहजासहजी न मिळणारी माहिती मिळू शकते. पर्याय क्रमांक 4, या पद्धतीद्वारे पुस्तकातील माहितीचे स्पष्टीकरण करता येते. पर्याय क्रमांक 5, या पद्धतीत विद्यार्थ्यांना वाव नसतो. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 205, वर्गातील संज्ञापन प्रक्रियेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पर्याय क्रमांक ही एकमार्गी प्रक्रिया आहे. पर्याय क्रमांक ब, शिक्षक ही संदेश देणारी व्यक्ती असते. पर्याय क्रमांक क, संदेश देण्यासाठी शिक्षकाचा आवाज हेच एकमेव उपयुक्त माध्यम आहे. पर्याय क्रमांक ड, ही द्विमार्गी प्रक्रिया असणे आवश्यक आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, ही द्विमार्गीय प्रक्रिया असणे गरजेचे आहे. प्रश्न क्रमांक 206, खालीलपैकी कोणत्या संप्रेषण पद्धतीमध्ये प्रतिक्रिया मिळविणे अवघड असते? पर्याय क्रमांक औपचारिक संप्रेषण. पर्याय क्रमांक ब, अनौपचारिक संप्रेषण. पर्याय क्रमांक क, ऊर्ध्वगामी संप्रेषण. पर्याय क्रमांक ड, एकमार्गी संप्रेषण. तर उत्तर आहे एकमार्गी संप्रेषण. पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 207, जोड्या लावा. गट अ आणि गट ब, दूरचित्रवाणी, चर्चा, व्याख्यान, क्रमवित अध्ययन. गट ब, दृकश्राव्य साधन. ब, सर्वांचा विकास. क, लहान सहान घटक. ड, शिक्षण केंद्र. तर बघूया आपण. दूरचित्रवाणी. काय आहे दूरचित्रवाणी? दृकश्राव्य साधन. सेकंड आहे चर्चा. चर्चा काय असते? चर्चामध्ये सर्वांचा सहभाग. चर्चामध्ये काय असते? सर्वांचा सहभाग. आणि 3 आहे व्याख्यान. व्याख्यान काय आहे? शिक्षण केंद्रे. आणि लास्ट क्रमवित अध्ययन. क्रमवित अध्ययन काय आहे? लहान सहान घटक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 208, संदेशवहन हे टिंबटिंबासाठी महत्त्वाचे आहे. पर्याय क्रमांक 1, धार्मिक संस्था. पर्याय क्रमांक 2, व्यवसाय संस्था. पर्याय क्रमांक 3, गैरव्यवसाय संस्था. पर्याय क्रमांक 4, शैक्षणिक संस्था. पर्याय क्रमांक 5, राजकीय पक्ष. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 209, मुख्याध्यापकाने बोलवलेली पालक सभा ही टिंबटिंब असते. पर्याय क्रमांक अनौपचारिक संज्ञापन. पर्याय क्रमांक ब, औपचारिक संज्ञापन. पर्याय क्रमांक ऊर्ध्वगामी संज्ञापन. पर्याय क्रमांक ड, यापेक्षा वेगळे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, औपचारिक संज्ञापन. प्रश्न क्रमांक 210, खालीलपैकी कोणत्या कृतीमुळे वर्गातील संज्ञापन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अर्थपूर्ण होईल? पर्याय क्रमांक महाविद्यालयाबाहेरील तज्ज्ञांची भाषणे आयोजित करणे. पर्याय क्रमांक ब, जनसंपर्क माध्यमांचा वर्गाध्यापनात उपयोग करणे. पर्याय क्रमांक क, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी अभ्यासाविषयाचा संबंध जोडणे. पर्याय क्रमांक ड, प्रश्न विचारणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी अभ्यासविषयाचा संबंध जोडणे. प्रश्न क्रमांक 211, वर्गात अध्यापन करताना आकाशातील विमानाच्या आवाजामुळे अडथळा होत असल्यास. पर्याय क्रमांक त्याकडे दुर्लक्ष करून आपले अध्यापन तसेच चालू ठेवाल. पर्याय क्रमांक ब, विमानाचा आवाज कमी होईपर्यंत थांबाल व नंतर अध्यापनास सुरुवात कराल. पर्याय क्रमांक क, सेवकास ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यास सांगाल. पर्याय क्रमांक ड, व्यत्यय
व्यत्ययामुळे अध्यापनाचा तास रद्द कराल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. विमानाचा आवाज कमी होईपर्यंत थांबाल व नंतर अध्यापनास सुरुवात कराल. प्रश्न क्रमांक 212. विद्यार्थ्याची परीक्षा जवळ असताना पालकांनी टिंबटिंब. पर्याय क्रमांक अ. स्वतः दूरदर्शनचे कार्यक्रम पाहण्यास हरकत नाही, पण विद्यार्थ्यांना अजिबात कोणतेही कार्यक्रम पाहू देऊ नये. पर्याय क्रमांक ब. घरात कोणीही दूरदर्शन पाहणार नाही याची काळजी घ्यावी. पर्याय क्रमांक क. अभ्यासास प्रथम प्राधान्य देऊन मोकळ्या वेळी निवडक कार्यक्रम पाहण्यास विद्यार्थ्यांना परवानगी द्यावी. पर्याय क्रमांक ड. दूरदर्शनचे कार्यक्रम विद्यार्थ्याने पाहण्यावर कोणतेही निर्बंध घालू नयेत, कारण हे दृकश्राव्य शिक्षणाचे माध्यम आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. अभ्यासास प्रथम प्राधान्य देऊन मोकळ्या वेळी निवडक कार्यक्रम पाहण्यास विद्यार्थ्यांस परवानगी द्यावी. प्रश्न क्रमांक 213. मानव संप्रेषण प्रक्रियेच्या निवारणासंबंधी खालीलपैकी कोणत्या विधानाचा गट बरोबर आहे? पर्याय क्रमांक ए. अशाब्दिक संदेशवहन हे विचारवंतांना उत्तेजन देत असते. पर्याय क्रमांक बी. संदेशवहन ही एक अर्जित क्षमता असते. पर्याय क्रमांक सी. संदेशवहन हे एक सार्वभौम समाधान नाही. पर्याय क्रमांक डी. संदेशवहन हे खंडित होत नाही. पर्याय क्रमांक ई. अधिक संदेशवहनाचा अर्थ विद्यार्थ्यांकडून अधिक प्रभावी अध्ययन होय. पर्याय क्रमांक एफ. वर्गातील संदेशवहनाद्वारे शिकवलेली मूल्ये विद्यार्थ्यांसाठी अधिक महत्त्वाची नसतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 214. अभिकथन. ए. वर्गात कौशल्यपूर्ण दृष्टीने संदेशवहन करणे ही एक स्वाभाविक क्षमता आहे. तर्क. आर. वर्गात प्रभावी अध्यापनासाठी संप्रेषण प्रक्रियेचे पद्धतीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. अभिकथन ए चूक आहे, पण तर्क आर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 215. अभिकथन ए. शिक्षकाद्वारे वर्गात सुरुवातीला दिलेल्या संदेशानंतर अंतःक्रिया स्थापन करण्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण नसतो. तर्क आर. संदेशवहन प्रक्रियेवर अधिक नियंत्रण म्हणजे विद्यार्थी जे अध्ययन करीत आहे त्यावर अधिक नियंत्रण होय. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. अभिकथन ए चूक आहे व आर बरोबर आहे.